हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय पहिला. श्लोक क्रमांक 28. अर्जुन उवाच दृष्ट्वेमम स्वजनं कृष्ण युयुत्सं समुपस्थितं. श्लोक क्रमांक 29. सीदन्ति मम गात्राणि मुखैश्च परिशुष्यति वेपधुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. श्लोक क्रमांक 30. श्लोक क्रमांक 30. गांडीवं स्त्रवस्त्रसन्ते हस्तात् त्वचैव परिदहते न च शक्नोमि अवस्थातुं भवती वच मे मनः. अर्जुन म्हणाला, कृष्णा, येथे मी युद्धाला उत्सुक असलेल्या या स्वजनांना, स्वतःच्याच कुटुंबियांना पाहत आहे. हे पाहून माझी इंद्रिय शिथिल होत आहेत. मी गलित गात्र होत आहे. घशाला कोरड पडत आहे. अंगाला कापरं भरलेलं आहे. अंगावर रोमांच उभे राहत आहेत. अंगावर काटा येत आहेत. माझ्या हातून माझे प्रिय गांडीव धनुष्य गळून पडत आहे. अंगाचा दाह होत आहे. माझं मन भरकटू लागलं आहे. मला भ्रमिष्ठासारखं होत आहे. आता येथे मला उभं राहणंही शक्य नाही. युद्धासाठी आलेल्या, एकमेकांना ठार मारण्यासाठी उत्सुक असलेल्या स्वकीयांना, एकमेकांच्या नातेवाईकांना पाहून अर्जुनाची जी काही अवस्था झाली त्याचे फार सुंदर बहारदार वर्णन येथे वेद महर्षी श्री व्यास मुनींनी केलेले आहे. एक फार सुंदर वास्तव वर्णन केले आहे. हे वर्णन वाचताना साक्षात अर्जुन त्या स्थितीत आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. एक, इंद्रिय गलित गात्र होणं. 2, घशाला कोरड पडणं. अंगाला कापरं भरणं. 4, अंगावर रोमांच उभे राहणं. 5, गांडीव धनुष्य गळून पडणं. 6, अंगाचा दाह होणं. 7, मन भ्रमिष्ठासारखं होणं. 8, चक्कर येऊ लागणं. असं अर्जुनाच्या अष्टांग अवस्थेचं वर्णन केलं आहे. अर्जुनासारख्या महापराक्रमी, महाधनुर्धारी योद्ध्याला हे असे ऐन युद्धभूमीवर होणं, यामागील कारणं समजून घेतली पाहिजेत. प्रथम म्हणजे रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी आणल्यावर अर्जुनाला कौरवांप्रमाणे पांडवही दिसले. वास्तविक त्याला त्याचे शत्रूच पाहण्याची इच्छा होती. परंतु आपण करायला जावं एक आणि व्हावं भलतंच, अशी त्याची अवस्था झाली. सत्याने, रस्त्याने टारगटपणा करत कोण चाललंय असं पाहण्यासाठी आपण खिडकीतून बाहेर डोकावावे आणि आपले चिरंजीव त्या टोळक्यात दिसावे. म्हणजे आपली कशी अवस्था होईल? अशा प्रसंगी मनाला धक्का बसतो. अफलातून नगरीमध्ये वाळू आणि साळू हे सख्खे भाऊ एकाच घरात राहत होते. वडील वारल्यावर त्यांनी घर, सोनं नाणं वगैरे इतर मिळकत अर्धी अर्धी वाटून घेतली. परंतु पिण्याच्या पाण्याची विहीर एकच होती. ती दोघात सामायिक राहिली होती. एक दिवस साळू म्हणाला, विहीर अर्धी माझ्या मालकीची आहे. मी माझ्या मालकीच्या अर्ध्या विहिरीत केर, कचरा, घाण टाकणार. हे कितीही कायदेशीर असलं तरी ते संयुक्तिक नाही, व्यवहार्य नाही. आपण घर निम्म वाटून घेतलं आहे, परंतु घराचं जोतं आणि पाखं एकच आहे. शेजारच्या घराला आग लागली की आपलेही घर जळणार आहे. युद्धात आपण कितीही पराक्रम गाजवला तरी यात दोन्ही बाजूकडून आपलेच नातेवाईक ठार मारले जाणार आहेत. या स्वजनांच्या रक्ताचा सडा पडणार आहे.
मांसाचा हाडाचा ढीग लागणार आहे. या स्वजनांच्या रक्तमांसांच्या हाडांच्या ढिगाऱ्यावर राजसिंहासन ठेवून आपल्याला राज्य करायचं आहे. युद्ध टाळावं म्हणून प्रयत्न झाले, ते अयशस्वी ठरले. त्यानंतर इतके दिवस युद्धाची तयारी चालली होती, व्यूहरचना रचत रणनीती ठरत होती. हे सर्व 4 भिंतींच्या आत ठीक होतं. आता प्रत्यक्ष तो क्षण आला आहे. रणांगणावर आता स्वजनांचे प्रत्यक्ष मुडदे पाडायचे आहेत. महाभयावह आहे. इतके दिवस त्याची भेसूर भयावह सत्यता आकलन झाली नाही. या विचाराने त्याचं डोकं बधीर होऊ लागलं. माझे एक साधक डॉक्टर आहेत. त्यांना 1 वर्षाचं मूल आहे. त्याला इंजेक्शन द्यायचं असल्यास ते देऊ शकत नाहीत, दुसऱ्याकडून देवतात. पोटच्या गोळ्याच्या दंडात सुई खुपसताना त्यांचा हात थरथरतो. ती सुई स्वतःच्याच देहात खुपसल्यासारख्या त्यांना यातना होतात. हे अगदी स्वाभाविक आहे, कारण नातं दोन्हीकडून एकाच वेळी तयार होतं. जेव्हा नातं तयार होतं तेव्हा ते दोन्ही बाजूनी तयार होतं. ते जेव्हा नष्ट होतं त्यावेळीही ते दोन्ही बाजूने नष्ट होतं. त्यामुळे दोन्हीकडे यातना होतात. आपल्याला भाऊ बहीण होते तेव्हा आपणही भाऊ होतो. आपल्याला मूल होते तेव्हा आपणही आई वडील होतो. आपल्याला पत्नी येते तेव्हा आपणही पती होतो. जेव्हा नातं नष्ट होतं तेव्हा त्या नात्यापुरते आपणही नष्ट होत असतो. त्याच्या यातना होतात. अर्जुनाची मनस्थिती यामुळेच दोलायमान झाली आहे. तो जेव्हा युद्धात भावाला ठार मारणार आहे तेव्हा तो सुद्धा तितकाच मरण यातना सहन करणार आहे. असं प्रत्येक नातेवाईकाच्या वेळी होणार आहे. नातेवाईक मरून पडतील, सुटतील. अर्जुन जिवंत राहणार आहे. जिवंतपणी त्या मरण यातना तो भोगत राहणार आहे. मरणापेक्षा मरण यातना भयावह असतात. मरण आले की त्याबरोबर यातनाही संपुष्टात येतात. मरण यातना सोसत जीवित राहावे लागते. त्या अशा विचाराने त्याचं डोकं स्वाभाविकच बधीर झालं आहे. अर्जुन हा दुर्योधनासारखा आयुष्याच्या ऐलतेरी नाही. स्वार्थासाठी कुकर्म करणारा नाही. आपल्या इच्छा पूर्ण करायला दुसऱ्यांना यातना देणारा नाही. दुसऱ्यांना पीडा देणारा नाही. दुसऱ्यांचे लचके तोडणारा नाही. दुसऱ्याला त्रास झाला तर विकट हास्य करणारा तो काही राक्षस नाही. दुसऱ्याचं दुःख पाहून करुणा येणारा, या करुणेमुळे ते दुःख देणाऱ्याला शासन करणारा आहे. त्यामुळे तो शत्रूचं, दुष्टांचं निर्दालन करू शकतो. रणांगणावर लढाईच्या वेळी त्याच्यात वीरश्री संचारते. तो महापराक्रमी, महाधनुर्धारी आहे. याआधी असंख्य लढाया त्याने केलेल्या आहेत, जिंकल्या आहेत. परंतु आता ज्यांच्या अंगा खांद्यावरून खेळलो, बागडलो, ज्यांच्या समवेत खेळलो, खोड्या काढल्या, ज्यांच्याकडून विद्या शिकलो, अशांना शत्रू म्हणून ठार मारणे हा विचारच केवळ अशक्य होत आहे. नव्हे, हा दुर्विचार, कुविचार आहे असंच वाटत आहे. हेच शत्रू जर नातेवाईक नसते तर एव्हाना त्याने त्यांची मुंडकी केव्हाच उडवली असती. परंतु येथे प्रत्यक्ष नात्या गोत्यातले शत्रू म्हणून स्वीकारायचे आहेत, हे अशक्य आहे. एका मूलभूत सिद्धांताने अर्जुनाच्या मनाचा ताबा घेतला आहे. हा सिद्धांत आपल्या सर्वांच्या बाबतीत नेहमी घडत असतो. आपण जेव्हा म्हणतो की हे माझं मूल आहे, तेव्हा आपण आपल्या नकळत दुसऱ्याचं, परक्याचं मूल याचीही व्याख्या आपल्या मनावर ठसवतो. एरवी माझं मूल इतरांपासून वेगळं, बाजूला करणं शक्य नाही. ह्या स्वरचित व्याख्येप्रमाणे आपण आपल्या आणि इतरांच्या मुलांना प्रेम, माया देतो. मूल हे मूल म्हणून आपण पाहू शकत नाही. त्याला त्याच्या मागे एक विशेषण लावतो, माझं मूल आणि परक्याचं मूल. आता हे विशेषण
वाचून आपण मुलाजवळ बोलू शकतो. आता हे विशेषण वाचून आपण मुलांजवळ बोलू शकतो. अर्जुनाच्याही मनात अनेक लढाया करताना शत्रू म्हणजे टिंबटिंब अमुक अशी स्वरचित व्याख्या तयार झालेली आहे. या व्याख्येत आत्ताचे हे शत्रू म्हणून बसत नाहीत. उलट ते स्वकीय म्हणून माहीत आहेत. वास्तविक त्यांच्या शत्रूपासून यांचं रक्षण करणं हे त्याचं म्हणजे अर्जुनाचं काम आहे. या घडीला यांचे शत्रू तर तो स्वतःच आहे. यास्तव यांच्या शत्रूचा म्हणजे आपलाच नाश करायची वेळ त्याच्यावर आलेली आहे. अशी काहीशी विचित्र अवस्था अर्जुनाची झाली आहे. म्हणून त्याच्या मनावर ताण आला आहे. त्याचं सर्वांग कंप पावत आहे. येथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की अशा प्रकारे अर्जुन स्वकीयांच्या मोहाने पछाडला आहे. तो मोहग्रस्त झाला आहे. येथे गैरसमज करून घेऊ नये की अर्जुन अहिंसक झाला आहे आणि भगवंत श्री गीतेमधून त्याला हिंसा शिकवत आहेत. याची चर्चा पुढे येणारच आहे. हरिओम.